तर मित्रांनो आम्ही आलो आता थोडं पुढं आलो आहे. आपला पार्ट 3 चालू झाला आहे सध्या. आता आम्ही थोडं पुढं आलो आहे आणि आपण आता बघू शकता तर इकडं खूप मस्त भारी गहू आहे. आणि इकडं म्हणजे नजारा असा आहे की सांगू इच्छितो. इकडं तर तुम्ही आले ना खूप भारी वाटेल तुम्हाला. तिकडं बघू शकता तुम्ही. आता ही नदी आम्हाला ओलांडायची पण याच्यात पाणी नाही तरी आम्हाला ह्या पुलावून जायचं आहे. आम्हाला या पुलावून जायचं हे बघा. तर या पुलावून शंभर तुम्ही पुढं चला. नाही काहीच नाही चाल ना तू पुढं चाल ना. हा हलवणार नाही साहेब पुढचं. तर आम्ही आता निघलोय पुढे. गोवाच्या पडशील ना. तर दत्तू शेट आपली चूल फुल जमात गेली. ती कोपड्यांची फाट राहिली. भीतीदायक सूचना होती. शिवमे खरं चालू नको बरं का. खरंच ते खरं चालू नको. तर आम्ही याच्यावरून जाण्याचं हे करतोय. आणि तर बघू शकतो तुम्ही माझ्या पायाचे खूप तर्क चालू झालेले. ए भाऊ हे हाल नको हे खालवत आहे. आणि लोक भाऊ राहिले आपण निघून देऊ आता वाद झालं. लोक बघताय आम्ही खूप हळूहळू याच्यावरून प्रयत्न करतोय जाण्याचा. आणि मला भीती वाटते याच्यावरून जाण्याची. आणि तर आम्ही सटोकले याच्यावरून. तर आम्ही सटोकले पुढं. तर इथं खूप गाया बी आहे. आणि शिवमभाऊ आपण ते शिवमभाऊ डायरेक्ट खालून त्यांनी एंट्री घेतली. त्यांना भी वाटा लागली ना त्यामुळं ती त्यांची असं आपल्या भाषेत फाटली त्यांची वाली डायरेक्ट का. आणि ते बघा खूप लास्ट आहे आता ब्लॉगमध्ये येण्यासाठी कारण की ती त्यांची फाटली गेली. पण मग दत्तू भाऊनी फुल एंट्री घेतली. तिला अत्यंत भीतीदायक तिला एकदम अत्यंत भीती वाटत होती. पण आम्ही हिंमत दाखवली थोडीफार. पण शिवम दादानं नदीतून उडी मारून वर निघाली. तर शिवम दादा शब्द मला तर त्यांची हॅलो मित्रांनो, आमचं आज चालू होतं आम्ही कोपरगावला. आमचं पार्ट 3 चालू आहे आता सध्या. पण मग सध्या असं झालं आम्ही घाबरलो. प्रणव भाई तो